तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी काठी शिवारात 2 शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी पथकासह धाड टाकत ही कारवाई केली। या कारवाईत दोन्ही शेतकऱ्यांकडून तब्बल 1,32,09,400 रुपयांच्या अफूच्या झाडांसह बोंडे जप्त करण्यात आली आहेत। भागवत सदाशिव काटे आणि विशाल रमेश काटे अशी अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत। बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। भागवत सदाशिव काटे या अफू उत्पादक शेतकऱ्याच्या ताब्यातून बोंडे, फुले व पाने असलेली 107 किलो 660 ग्रॅम वजनाची झाडे अंदाजे किंमत 86,12,800 रुपये तसेच विशाल रमेश काटे याच्याकडून 57 किलो 302 ग्रॅम वजनाची झाडे अंदाजे किंमत 45,85,600 रुपये अशी एकूण 1,32,09,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून साखरखेरडा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 8 क व 18 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोलिसांनी धाडी टाकल्या आणि त्या शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असा आरोप आणि असा ठपका त्यांच्यावर ठेवला। वास्तविक पाहता अफूपासून फक्त नशा येते असं नाही, तर अफूपासून मेडिसिन तयार होतं, लक्षात घ्या। आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये अफू लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी आहे, त्याचे प्लॉट दिले जातात, परंतु महाराष्ट्रात अफू लावायची परवानगी नाहीये। ही वेळ शेतकऱ्यांवर का येते आहे? कारण एका बाजूला सोयाबीनला भाव सरकार द्यायला तयार नाही, दुसऱ्या बाजूला कापसाला भाव नाही, कोणत्या शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जमाफी करायला सरकार तयार नाही आणि शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अफू लावण्याची परवानगी इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यांना दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे। या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शेतकरी संघटना म्हणून खंबीरपणे उभे आहोत। या शेतकऱ्यांना जी काय लीगल मदत लागेल ती पूर्ण लीगल मदत करायला आम्ही तयार आहे। शेतकरी संघटनांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की आम्हाला अफू लावायची परवानगी द्या। जर देशातल्या इतर राज्यांमध्ये जर याचे प्लॉट्स दिले जातात तर महाराष्ट्रामध्ये याचे प्लॉट्स का दिले जात नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे।